दैनिक भारत विचार, निर्भीड, अचूक, सत्य बातमी. नमस्कार. दैनिक भारत विचार न्यूज चॅनलमध्ये मी संपादक दत्ता हजारे आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे. आज मी आलेलो आहे रिपब्लिकन सेना या पक्ष कार्यालयामध्ये. पुणे शहराचं पक्ष कार्यालय पुण्यामध्ये आहे. तर या ठिकाणी आपल्यासोबत युवक आघाडीचे अध्यक्ष आहेत अजयजी बालशंकर. आज पक्ष कार्यालयामध्ये निरनिराळ्या मुलाखती सत्र पार पडलेलं आहे, इच्छुक उमेदवारांचे सत्र पार पडलेलं आहे, अर्ज भरणी पार पडलेलं आहे. तर याच अनुषंगाने आपल्यासोबत अध्यक्ष आहेत युवक आघाडीचे अध्यक्ष अजयजी बालशंकर. सर नमस्कार, आपलं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आम्हाला सांगा, आजच्या या सत्राबद्दल आज आपण कसे कसे निवडणुकीची आखणी केलेली आहे व आपल्या किती प्रभागांमध्ये आपली उमेदवार उभं करणार आहात वगैरे थोडक्यात सांगा. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय संविधान, जय शिवराय, जय लहुजी. आज रिपब्लिकन सेना सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार आदरणीय रिपब्लिकन सेनेचे शहराचे अध्यक्ष आमचे हनुमंत पपोल, त्याचबरोबर सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. या ठिकाणी जवळजवळ 25 प्रभागामधून आमच्याकडे लेखी अर्ज आलेले आहेत, इच्छुक अर्ज आलेले आहेत की आम्ही त्या प्रभागामधून आम्ही लढणार आहोत. आदरणीय सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या ध्येयधोरणाला लोकांना ज्या पद्धतीनं साहेबांनी युती केली, जे कार्यकर्त्यामध्ये निराश्य होतं ते निराश्य कुठंतर त्यांच्यामध्ये संजीवनी निर्माण व्हावी आणि त्याकरता साहेबांनी शिवसेनाशी युती केली. कार्यकर्त्याला कुठंतर न्याय मिळावा आणि तुम्ही मला साथ द्या, मी तुम्हाला सत्ता देतो, अशा ध्येयधोरणानुसार आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून 18 पगड जातीचे दलित समाजातले सर्व घटकापर्यंत हा संदेश पोचावा आणि त्या संदेशाचं कुठंतरी सत्येत रूपांतर व्हावं आणि त्यांना कुठंतरी त्या पक्षातनं न्याय मिळावा, याकरता आनंदराज आंबेडकर साहेबांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी या ठिकाणी आम्हाला निर्देश दिले की आपण आपल्या पुणे भागामधून जवळजवळ 41 प्रभागामधून 22 प्रभाग ते आरक्षित आहेत. त्या आरक्षित जाग्यामधून काही कार्यकर्त्यांना आम्ही या ठिकाणी उमेदवार देणार आहोत. त्या अनुषंगाने या ठिकाणी आजची मुलाखत या उमेदवाराच्या घेण्यात आली. या ठिकाणी आम्ही ज्या पुण्यामध्ये प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये आमचे काही उमेदवार आहेत ते उमेदवार आम्ही त्या ठिकाणी पोचवणार आहोत. पुण्यामध्ये आपण पाहिलं असेल की आत्ता चालूच्या घडीला अपघातमुक्त पुणे होणं गरजेचं आहे. अपघात वारंवार वाढलेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी पुणे शहरामध्ये वाढती गुन्हेगारी आहे, आरोग्याचे प्रश्न आहेत, शैक्षणिक प्रश्न आहेत. ज्या शाळा आहेत खाजगी शाळा ते अतिशय मनमानी कारभारानं त्या ठिकाणी विद्यार्थ्याकडनं आपण पाहत असाल की कशा पद्धतीनं फी मागतात. ते शैक्षणिक प्रश्न आहेत. पुणे हे अपघातमुक्त झालं पाहिजे. शैक्षणिक जे धोरण आहे ते सध्या मुक्त झालं पाहिजे. त्या ठिकाणी भयमुक्त पुणे गुन्हेगारीचा अड्डा झालेला आहे. आज तुम्ही पाहिलं असेल पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे, परंतु या पुण्याला अशी ओळख निर्माण व्हायला लागली की वाढते गुन्हेगारीमुळं आपण पाहत असाल की लोकांमध्ये एवढी दहशत निर्माण आहे की कोण आपण सातत्यानं जरी मोबाईल ऑन केला, टी व्ही ऑन केले तरी त्या ठिकाणी कोणतरी कोयते घेऊन पळतं, कोणतरी मारतं, कोणतरी गाड्या फोडतं. अशा प्रकारचं जे काही चाललेलं आहे ते कुठंतरी थांबलं पाहिजे. असे ज्वलंत प्रश्न आहेत या पुण्यामध्ये. ते पुण्यामधले हे प्रश्न कुठंतरी आम्ही घेऊन या ठिकाणी जो आम्ही महानगरपालिकेच्या प्रश्नावर या ठिकाणी आम्ही त्या प्रश्नावरती निवडणुका लढवणार आहोत. सर दुसरा प्रश्न असा घेतो मी. मला सांगा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की तुमचे प्रश्न जर सोडवायचे असतील, तुम्हाला जर न्याय मागायचा असेल तर सत्तेशिवाय पर्याय नाही. तर सत्ता ही आलीच पाहिजे. तर सत्तेसाठी आपले काय योगदान आहे? आता ह्या प्रश्नावरती आनंदराज आंबेडकरांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की कार्यकर्त्यामध्ये जे निराश्य आले ते निराश्य कुठं तर दूर झालं पाहिजे, त्यांच्यामध्ये संजीवनी आले पाहिजे आणि इथल्या जो चळवळीचा कार्यकर्ता आहे त्याला कुठंतरी सत्तेमध्ये भाग घेता आला पाहिजे, वाटा आला पाहिजे.
या दृष्टिकोनातून आनंदराज आंबेडकरांनी हा निर्णय घेतलेला आहे युतीचा. आणि त्याच युतीनं आज 10% आदरणीय आनंदराज साहेबांनी युतीमध्ये जागा मागितलेल्या आहे आणि ते जागा आम्ही घेणार आहोत. आपण इच्छुक आहात आपल्या प्रभागामधून आपण मंडळींना म्हणजे इच्छुक देत आहे उमेदवारी, तर त्याबद्दल आपल्याला थोडं सांगा ना. मी वारजे प्रभाग क्रमांक 32 या ठिकाणी माझ्या मिसेसला महिला आरक्षित पडलेलं आहे त्या भागामध्ये वार्ड. आणि त्या भागातनं मी माझ्या मिसेसला पत्नीला उमा अजय बालशंकर यांना आम्ही त्या ठिकाणी उभा करणार आहोत. त्या भागामधले जे काही प्रश्न आहेत, 32 वर्ष झालं त्या ठिकाणी आरक्षण पडलं नव्हतं आणि त्या भागातला जो विकास होता तो विकास कुठेही झालेला दिसला नाही. म्हणून ती कुठंतरी आम्हाला संधी आता चालून आलेली आहे. आज तळागाळातल्या कार्यकर्त्याला कुठंतरी त्या समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. आणि त्या भागातले जे प्रश्न आहेत, तिथं आरोग्याचे प्रश्न असतील, तिथं त्या ठिकाणी शैक्षणिक प्रश्न असतील, बरंच काय प्रश्न असतील, त्या प्रश्नावरती सातत्यानं मी गेले 2009पासून त्या ठिकाणी सामाजिक काम करत आहेत. दलितावर होणारे अन्याय अत्याचार असतील, तिथले अवैध धंदे असतील, तिथले गुन्हेगारी वाढते गुन्हेगारी असेल, त्या गुन्हेगारी देखील आम्ही या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि त्या भागातले जे काय प्रश्न त्या प्रश्नाला कुठंतरी न्याय मिळवून देण्याकरता या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सर, शेवटचा प्रश्न, आपली युती आहे आता, तर युतीमध्ये आपल्याला कसं सहकार्य मिळतं आहे? आता तसं बोलणं सांगता येणार नाही, परंतु आता कार्यकर्ता संवाद मेळावा आम्ही मागच्या वेळेस घेतला आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी आनंदराज आंबेडकर आणि आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याशी काय संवाद होऊन त्या ठिकाणी साहेब जे आदेश देतील कार्यकर्त्याला, शिंदे गटाचे असतील किंवा आमचे रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते असेल, त्यानुसार आम्ही जो आदेश देईल त्या आदेशानुसार आम्ही त्या ठिकाणी काम करू. बरं. खूप खूप धन्यवाद सर. आमच्या चॅनलतर्फे आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आपण नक्की विजयी व्हाल, आपण नक्की यशस्वी व्हाल ह्या सदिच्छा व्यक्त करून इथेच थांबतो. कॅमेरामॅन निलेशसह संपादक दत्ता हजारे. धन्यवाद.